गुड मॉर्निंग. शाहू सायन्स अकॅडमी अहिल्यानगर या वतीने मी प्राध्यापक तोडवल सर आज तुमच्या समोर 10वीच्या सायन्स फर्स्ट जी तुमच्या बोर्ड एक्झाम 2026 साठी महत्त्वाचे प्रश्न आपण IMP ज्याला म्हणतो आपण इम्पॉर्टंट प्रश्न आपण बघणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमचं शाहू सायन्स अकॅडमी YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये सायन्स फर्स्ट बोर्ड एक्झाम 2026 साठी महत्त्वाचे प्रश्न बघणार आहे. त्यामध्ये चॅप्टर नंबर फर्स्ट ज्यामध्ये केपलर्स थर्ड लॉ तुम्हाला करायचा आहे. भरपूर वेळेस हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. नंतर फ्री फॉल नावाची एक कन्सेप्ट तुम्हाला येणार आहे. एस्केप व्हेलॉसिटी हे तुम्हाला टॉपिक करायचं आहे पहिल्या चॅप्टर मध्ये. नेक्स्ट दुसरा जो चॅप्टर आहे त्यामध्ये डोबेरेन्स ट्रायड कन्सेप्ट किंवा त्याचा रूल त्यावरती प्रश्न आहेत. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल यावरती प्रश्न असतो. नंतर डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल हा एक प्रश्न तुम्हाला असतो. नंतर आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल यावरती तुम्हाला थोडासा कन्सेप्ट आहे. पिरियोडिक ट्रेंड्स इन अ मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता पिरियोडिक ट्रेंड्स मध्ये तुम्हाला ॲटॉमिक साईज त्यानंतर व्हॅलेन्सी नावाचा कन्सेप्ट आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. नंतर आहे चॅप्टर नंबर 3. चॅप्टर नंबर 3 मध्ये स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल रिएक्शन ह्या तुमचा एक प्रश्न असणार आहे तुम्हाला. त्यानंतर टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. आता हा बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. कॉम्बिनेशन रिएक्शन तुम्हाला एक्सप्लेन करायची. डिकम्पोजिशन रिएक्शन ती पण त्यावरती प्रश्न असणार आहे. डिस्प्लेसमेंट रिएक्शन नंतर आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. अशा तुम्हाला 4 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन आहे ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन याचे डेफिनेशन व्यवस्थित करा. नंतर आहे फॅक्टर अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन. कोणकोणते फॅक्टर तुमची रिएक्शन चालू असताना अफेक्ट करतात ते पाहायचे. मग त्यामध्ये रिएक्शनचा जो रिएक्टंट असेल, टाइम असेल, टेम्परेचर असेल ते फॅक्टर आहेत. नंतर कोरोजन आणि रॅन्सिडिटी हा एक कन्सेप्ट आहे. नंतर चॅप्टर नंबर 4 की ज्याच्यामध्ये राईट हँड थंब रूल हा बऱ्याचदा प्रश्न विचारलाय. नंतर आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल यावरती पण भरपूर वेळेस हा प्रश्न विचारलाय. त्यानंतर AC अँड DC करंट हा एक कन्सेप्ट तुम्ही करून ठेवा. त्यानंतर चॅप्टर नंबर 5. चॅप्टर नंबर 5 मध्ये या डेफिनेशन भरपूर विचारले. तुम्ही जर मागच्या वर्षाचे जर किंवा गेल्या 4-5 वर्षापासून जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला डेफिनेशन पाहायला मिळतात. त्यामध्ये आहे स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन, नंतर आहे एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर, ड्यू पॉइंट ऑफ टेम्परेचर आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्यामध्ये तुम्ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन हे व्यवस्थित करून ठेवा. यावरती तुम्हाला 100% डेफिनेशन विचारतील. नंतर आहे चॅप्टर नंबर 6. त्यामध्ये तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याची डेफिनेशन करायची, त्याचा फॉर्म्युला असेल. त्यानंतर डिस्पर्शन ऑफ लाईट हा एक कन्सेप्ट करून ठेवा. त्यामध्ये स्नेल्स लॉ एक नावाचा एक कन्सेप्ट आहे तो पण एक पाहून ठेवा. नंतर आहे चॅप्टर नंबर 7. आता त्यामध्ये इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स. या कॉन्केव्ह लेन्सने कोणत्या पद्धतीच्या जसे व्हर्च्युअल इमेज, इरेक्ट इमेज, त्या इन्व्हर्जन ह्या टाइपची इमेज तयार होते ते तुम्हाला पाहून ठेवायचे, व्यवस्थित करून ठेवा. मॅग्निफिकेशन हा एक फॉर्म्युला आलेला आहे. पॉवर ऑफ लेन्स याचा पण फॉर्म्युला करून ठेवा. किंवा कॉम्बिनेशन ऑफ लेन्स हा एक कन्सेप्ट आहे. ह्युमन आय. आता ह्युमन आय एक प्रकारे लेन्सचं वर्क कशा पद्धतीने काम करतो तो एक प्रश्न आलेला आहे. डिफेक्ट ऑफ विजन. आता जे डोळ्यांच्या आजार संदर्भात किंवा लेन्स संदर्भात काही आजार आलेले ते तुम्हाला करायचे. त्यामध्ये मायोपिया, हायपरमेट्रोपिया, नंतर आहे प्रीबायोपिया हे तुम्हाला 3 आजार व्यवस्थित करून ठेवायचे. त्यानंतर आहे युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स आणि युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. असे दोन्ही पद्धतीचे तुम्हाला युजेस त्या ठिकाणी विचारलेले. लेन्सचे दोन्ही टाइप त्यांचे युजेस. नंतर आहे चॅप्टर नंबर 8 ज्याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. म्हणजे मेटल आणि नॉन मेटलचे दोन्ही केमिकल प्रॉपर्टीज ज्याच्यामध्ये ते कोणाबरोबर रिॲक्ट होणार आहे, वॉटर असेल, ऑक्सिजन असेल किंवा ऍसिड बरोबर कशी रिएक्शन येते ते तुम्हाला रिएक्शन करायचं दोघांचे पण, मेटल आणि नॉन मेटल. नंतर मेटलर्जीची डेफिनेशन करायची आहे. प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जी. प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जी मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, सेपरेशन बाय ग्रॅव्हिटेशन, हायड्रॉलिक सेपरेशन हा एक कन्सेप्ट आहे. आणि मॅग्नेटिक सेपरेशन हे तुम्हाला 4 पॉइंट करायचे. नंतर आहे लिचिंग. त्यानंतर आहे
एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम, कोरोजन ऑफ मेटल, प्रिपरेशन ऑफ कोरोजन, हे तुम्हाला व्यवस्थित करून ठेवा. त्यामध्ये गॅल्वनायझिंग, टिनिंग, एनोडायझिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग, एलोइंग हे कन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर चॅप्टर नंबर 9 त्यामध्ये काही डेफिनेशन करायचे तुम्हाला. त्या कार्बन कंटेनिंग कंपाऊंड मध्ये कंबशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन करा. ऑक्सिडेशन, ऍडिशन रिएक्शन, सबस्टिट्यूशन रिएक्शन, फंक्शनल ग्रुप जे तुमचे अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड, एस्टर, इथर, अमाइन हे तुमचे फंक्शनल ग्रुप आले ते करा. त्यानंतर मोनोमरची डेफिनेशन असेल, पॉलिमरची डेफिनेशन करा. त्यानंतर चॅप्टर नंबर 10, त्या चॅप्टर नंबर 10 मध्ये आर्टिफिशियल सॅटेलाइट, नंतर नीड ऑफ स्पेस मिशन, त्यानंतर आहे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, जी एक डायग्राम आलेली ती पण व्यवस्थित करून ठेवा. तर विद्यार्थ्यांनो आज आपण बघितले सायन्स 10 तुमची जी सायन्स फर्स्ट असेल 10वीच्या तुमच्या बोर्ड एक्झाम 2026 साठी येणारे आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले, जे आपण शाहू सायन्स अकॅडमीच्या वतीने तुम्हाला आपण काय करतोय, डिलिव्हर करतोय, देतोय. तर असेच जो विज्ञान किंवा सायन्स 2 चा जो पार्ट आहे त्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ मिळेल. थँक्यू.